आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना महानगरपालिकेत महापौर उपमहापौर यांच्यासह नगरसेवकांनी विकास कामांसाठी आयुक्तांच्या दालनात जाऊन भेट घेतली। सत्ताधाऱ्यांनीच आयुक्तांच्या दालनात जाऊन भेट घेणे हे हाल पाहून शिवसेनेचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जाहीर कार्यक्रमातून मनपा सत्ताधाऱ्यांना मारलेले टोमणे। विशेष म्हणजे मनपाच्या अधिकारी आणि आयुक्तांच्या उपस्थितीत जनतेसमोर झालेला हा प्रकार मनपा पदाधिकारी आणि आयुक्तांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसतोय। आज सकाळपासूनच अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली। विशेष बाब म्हणजे मनपा आयुक्त स्वतः अंजली शर्मा या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये उपस्थित होत्या, परंतु एकाही नगरसेवकांनी या अतिक्रमणाला हस्तक्षेप केला नाही किंवा कुठलीही शिफारस केलेली नाही, त्यामध्ये अडथळा आणलेला नाही। हे जालन्यात कदाचित पहिल्यांदाच दिसायला लागलं आहे। जुना आणि नवीन जालना भागाला जोडणाऱ्या गरीबशहा बाजार या बाजारात दोन्ही बाजूने चायनीज फूडची दुकाने भर रस्त्यात थाटून अतिक्रमण केले होते। एवढेच नव्हे तर विजेचे आणि सिग्नलचे खांब देखील दुकानांमध्ये घेऊन टाकले होते, त्यामुळे अत्यंत अरुंद रस्ता झाला होता। दोन्ही बाजूची ही अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात आणि आयुक्तांच्या उपस्थितीत हटवण्यात आली आहेत। आजच्या या अतिक्रमण हटाव मोहिमेसंदर्भात माहिती देत आहेत महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा। आज आम्ही अतिक्रमणची मोहीम काढलेली आहे पाणीवेस आणि त्याच्या जवळच्या एरियामध्ये। आमच्याकडे भरपूर दिवसापासून कंप्लेंट येतोय की जे पब्लिक स्पेसेस आहे आपले, स्पेशली रोडवरचे, तिथे भरपूर अतिक्रमण झालं आहे। जे गाळे आहे ते अनधिकृत आहे, त्यांनी पुढून करून घरचं रोडचं एरिया जे अतिक्रमण मध्ये घेतलंय आणि त्यामुळे जनताला खूप त्रास होतोय। ट्रॅफिक मुवमेंट, पब्लिक मुवमेंट मध्ये खूप त्रास आहे। तर हे मोहीम आपण आता सुरू केली आहे की जे जालनाची जनताची जागा आहे ती फक्त जनतासाठी ठेवायची आम्हाला, आणि तोच मोहीमचा आज पहिला टप्पा आहे आमचा। हे हळूहळू करून आमचं असं नियोजन आहे की यावर्षी आमचे जेवढे ओपन स्पेसेस आहे, पब्लिक स्पेसेस आहे, जे जागामध्ये जनतासाठी काहीतरी आपल्याला करायचं, आपल्याकडे पार्किंग स्पेसेस नाही, गार्डन्स नाही, प्लेग्राऊंड नाही, ते सगळे आपण तिचं नियोजन करू शकते। पण तिच्या सर्वात पहिला इम्पॉर्टंट गोष्टी आहे की आपल्याला अतिक्रमण काढायचं। हे फक्त फोर्सफुल मेजर नाही आहे। आम्ही आमची जी मीडिया टीम आहे त्यांच्या मार्फत लोकांना आवाहन पण करते की बघा, जनतेची जागा जी आहे ना, जे जनतासाठी आहे, तुम्ही पण जनताचा भाग आहोत, तर ही जागा तुम्हाला तुमच्या लोकांसाठी, जालनाच्या लोकांसाठी ठेवायची आहे। आणि अतिक्रमण अगदी इलिगल तर आहे, पण पब्लिक पर्पज साठी पण खूप वाईट आहे। आता हेच लोक आमचे जे अतिक्रमण करतात, जे आमच्याकडे येऊन सांगतात की मॅडम मला ट्रॅफिकचा त्रास होतोय, आमची नाली क्लिअर नाही होत, मागच्या वर्षी फ्लड आला होता, तर हे छोटी छोटी गोष्ट आपण पाहत नाही की आपल्याकडूनच अतिक्रमण होतंय, ज्या कारणाने शासन जे व्यवस्थित प्लॅनिंग करू शकत नाही, व्यवस्थित डेव्हलपमेंट करू शकत नाही। तोच मोहीम आपण जालना महानगरपालिकेच्या मार्फत यावर्षी सुरू केली। धन्यवाद।